नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर आज मी तुमच्यासाठी एका महत्त्वाच्या टॉपिकवरती बोलणार आहे. आजच्या टॉपिकचा विषय जो आहे तो इंडियामधनं आला होता. इंडियामधनं सुनीता खालटे यांनी हा प्रश्न विचारला होता आणि सुनीता खालटे यांच्या रिक्वेस्टवरनं हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर त्यांनी विचारलं होतं की एवढ्या थंडीमध्ये जर कॅनडामध्ये -10-15 असं टेम्परेचर असतं तर मग अशा टेम्परेचरमध्ये इथरची वॉटर लाईन जी आहे, जी सिटीची वॉटर लाईन, जी पाईपलाईन वगैरे आहे, ती पाईपलाईन फ्रीज कशी होत नाही, त्याच्यातलं पाणी फ्रीज का होत नाही, मग याच्याविषयी त्यांनी विचारलं होतं. अतिशय सायंटिफिक क्वेश्चन आहे हा, सायन्सला धरून प्रश्न आहे. तर याविषयी मला आवडला हा टॉपिक. तर या विषयाविषयी आपण आज बोलूया. तर इथं वॉटर सिस्टम कशी असते, पाईपलाईन कशी असते, त्याच्याविषयी तुम्हाला मी माहिती देतो. तर मित्रांनो, काय असतं कॅनडामध्ये जेव्हा विंटर सीझन चालू होतो, जेव्हा बर्फाचे दिवस चालू होतात, तर त्या पिरियडमध्ये काय होतं, तापमान जे खूप खाली जातं, शून्याच्या खूप खाली जातं, जवळपास 15 डिग्री 20 डिग्री आणि काही काही राज्यामध्ये तर मग 25 डिग्री 40 डिग्री इतकं कमी तापमान होतं. मग अशा परिस्थितीमध्ये जे सिटीची वॉटर लाईन आहे, जे सिटीची पाईपलाईन आहे, त्या पाईपलाईनचं त्याच्यामध्ये जे पाणी आहे, मग ते साहजिकच ते पाणी काय होणार, फ्रीज होणार. पाण्याचं काय असतं की 0 डिग्रीच्या खाली जर तापमान गेलं तर त्याच्या खाली मग त्याचा बर्फ बनतो. मग ज्या देशामध्ये गरमी आहे, जिथे टेम्परेचर ऑलवेज वर असतं, त्या ठिकाणी वेगळं आहे. पण जर कॅनडामध्ये असं इतकं जास्त प्रमाणात जर पाणी टेम्परेचर खाली जात असेल तर मग अशा कंडिशनला काय सिस्टम केलेली आहे. तर चला मग ऍक्च्युअल पाईपलाईन कशी असते, ती सिस्टम कशी आहे, त्यांनी कसं लावलेलं आहे, कुठे लावलेलं असतं, त्याच्याविषयी तुम्हाला ऍक्च्युअली तिथेच जाऊन त्या स्पॉटला तुम्हाला दाखवतो. तर काय मित्रांनो, हे जे तुम्हाला वॉटर आउटलेट दिसत आहे, तर सिटीने काय केलेलं आहे की कुठे एखाद्या घराला वगैरे जाळ वगैरे लागला तर तिथे पाणीचे ट्रक घेऊन येण्यापेक्षा इथेच त्यांनी व्यवस्था केलेली असते. तर आता ही जी पाईपलाईन आहे, तर ही पाईपलाईन काय असते, जमिनीपासून एक साधारण 10 ते 15 फूट खोल असते. म्हणजे जसं आपलं इंडियामध्ये कसं असतं की आपल्या इकडे पाईपलाईन 3 फूट 4 फूट अंडरग्राऊंड असते, त्याच्यापेक्षा जास्त नसते. पण इकडे कॅनडामध्ये काय असतं, तापमान खूप कमी जातं, -15 -20. आणि मग अशा परिस्थितीमध्ये काय होतं की जर आपण पाईपलाईन वर ठेवली, जमिनीपासून 3-4 फूट जर ठेवली, तर मग सिटीला जे वॉटर सप्लाय आहे, जे काही पाणी आहे, ते पाण्याचे जे पाईप आहेत ते सगळे फ्रीज होऊन बसतील आणि मग कोणाच्याच घरामध्ये पाणी वगैरे येणार नाही. तर याच्यापासून वाचण्यासाठी, या नुकसानापासून वाचण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे की जे अंडरग्राऊंड जी पाईपलाईन आहे वॉटरची, ती कमीत कमी 10-15 फूट खोल असते. आणि इतके जास्त खोल असल्यामुळे काय होतं, हे जे तापमान आहे, या तापमानाचा परिणाम त्या पाईपलाईनवरती होत नाही. आणि ज्यांनी मग त्याच्यामध्ये जे पाणी वगैरे आहे, ते पाणी काय असतं, लिक्विड रूपामध्येच राहतं. कारण हे टेम्परेचर काय असतं, एक जमिनीच्या 5 फुटापर्यंत खोल जाऊ शकतं, त्याच्यापेक्षा जास्त थंडी जास्त खाली जात नाही, मग ती जमिनीमध्ये गरमी असते. तर अशा प्रकारे त्यांनी ही अशी सिस्टम बनवलेली आहे, जेणेकरून जे सिटीचं पाणी वगैरे आहे ते पाणी फ्रीज होऊ नये, ते असं बर्फाच्या रूपामध्ये जाऊ नये, म्हणून त्यांनी अंडरग्राऊंड पाईपलाईन केलेली असते. तर ही वॉटर सिस्टम फक्त कॅनडामध्येच नाही, तर ज्या ज्या देशामध्ये बर्फ पडतो, ज्या ज्या देशामध्ये टेम्परेचर हे थंडीच्या दिवसात खूप खाली जातं, जसं अमेरिका असेल, युरोपमधले कुठल्याही एखादी कंट्री असेल, तर त्या सर्व देशांमध्ये हे याच प्रकारची सिस्टम बनवलेली असते की जेणेकरून जे आपल्या घराला वॉटर सप्लाय येणार आहे, जे घराला आपल्याला जे दैनंदिन जीवनामध्ये जे लागणारं पाणी आहे, ते पाणी फ्रीज होणार नाही आणि नुकसान होणार नाही लोकांचं. जर पाईप फ्रीज झाले, सिस्टम फ्रीज झाली, तर मग ते खूप अवघड जातं. बघा मित्रांनो, आता सध्या पण बर्फ पडायला चालूच आहे. यावर्षी विंटर थोडा लवकर आला. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये बर्फ पडायला चालू झालं होतं, पण यावर्षी 1 नोव्हेंबरच्या 1 तारखेपासून स्टार्ट झालेलं आहे. तर याचा अर्थ यावर्षी विंटर थोडा लॉंग राहील. तर मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न, अशा प्रकारच्या जर गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील, जर जेन्युइन तुमचे प्रश्न वगैरे असतील, त्याच्याविषयी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर नक्की विचारा. तुम्ही प्रश्न विचारल्यावरती मी त्याच्यावरती नक्की काम करेल. इंडियातनं मला आणखीन बरेचसे असे काही टॉपिक आलेले आहेत की त्यांनी विचारले की दादा या प्रश्नावरती तुम्ही व्हिडिओ बनवा, याच्यावरती व्हिडिओ बनवा.
तर आता खूप टॉपिक्स आलेले आहेत, तर की इथून पुढे काही येणाऱ्या दिवसामध्ये मी त्या टॉपिक्सवरती पण काम करणार आहे, तर त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून महत्त्वाची माहिती सगळ्यांना भेटेल. कारण नॉलेज शेअर केल्यानं वाढतं, हा माझा विश्वास आहे त्याच्यावरती. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, माहिती घ्या, माहिती द्या आणि तुमचे काही आणखीन काही प्रश्न वगैरे असतील तर तेही मला नक्की विचारा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या, मजेत राहा, गुड नाईट. आणि असं हा रोजीसारखा काही वेडेपणा करू नका.